कशी आहे मिसळ? रूममध्ये जरा झाडू मारला. हा आपला आदित्य शाहरुख खान. केस कसे उडताय? हा फोन बघितला आपण. सकाळ सकाळ उठलं, 6:30 झालेत. वातावरण कसं झालंय, मस्त सूर्य पण उगवलाय. ब्रश बीस करतो, फ्रेश होतो, भेटतो आपण परत. काहीच आलं आंघोळ करून. आता थोडं आवरू आणि देवपूजा करू. देवपूजा करायचं पहिलं म्हणलं जरा रूम साफ करून घ्यावा. पहिलं टेबल साफ केला, नंतर झाडून घेतली रूम. खूपच म्हणजे आपलं बेड खाली इथं कानाकोपऱ्यात खूपच घाण गेली ती. मग सगळा कचरा व्यवस्थित झाडून घेतला, रूमचा बाहेर काढला. आता सगळं आवरलंय. आम्ही चाललो आता नाश्ता करायला. आज मेसमध्ये मिसळ पाव आहे. आज ओमजी पण सोबत आलाय आमच्या. आणि यश आहे. यश पुढे गेला. यश नाही, सॉरी, ओम. त्याचं नावच विसरतो मी, काय लक्षातच राहत नाही. अशी होती मेसमध्ये मिसळ. बघू शकता कशी भारी दिसते मिसळ. आता झालंय नाश्ता पाणी. मस्त होती मिसळ, एक नंबर. आणि आता चाललो नारंगावला. ते आदित्याला थोडं बरं नाही, आणि आम्ही आदित्य आणि ओम चाललोय. दाखवतो तुम्हाला आता कॉलेजच्या गेटपाशी. आता बघू गाडी भेटते का, काय बस भेटते का. हात करून जावं लागतं आम्हाला. थांबलोय सावलीमध्ये. बघू गाडी कधी येते हात करून जायला. आम्ही 10 मिनटं झालं थांबलोय. भरपूर गाड्या येतात, पण एक पण ना म्हणजे असं फुल सगळ्या गाड्या भरून येऊ राहिल्यात. असं एक पण गाडी अशी रिकामी येत नाही हात करून जायला. मिनटं झालेच गाईच, पण एक गाडी थांबायला तयार नाही. आदित्य शेट हात करायला थांबलेत. बघू त्यांना थांबते का काय गाडी. आता बस आली, पण आम्ही काय बसला हातच केला नाही. पहिलीच गाडी भेटत नव्हती, पण आदित्यची मस्ती काय थांबतच नव्हती. तो बोलत होता आता मी शाहरुख खान बनवूनच गाडी थांबवतो. बघा बनलाय शाहरुख खान. बघू गाडी थांबची की नाही. त्याने हात केला, पण बाबाने त्याला इग्नोरच केलं. बो लय मस्ती चालू आहे. एकामेकाच्या टिंगल्या घेऊन राहिले आम्ही. ते कॅन्टीनचे मामा आहे. आदित्य म्हणतोय त्यांना गाडी द्या, गाडी द्या. फायनली खूप टायमानंतर आपल्याला गाडी भेटली. शेवटी मीच पुढाकार घेतला, हात केला, तेव्हा जाऊन पुढं गाडी थांबली आणि काकाने लिफ्ट दिली आपल्याला. आपले समोरच्या काकाने आपल्या काकांची रेस चालू होती. फायनली आपले काका जिंकलेत आणि इथं कसलं तरी कार्यक्रम चालू होता. पण मला काय नाही, मी मस्तपैकी मागं राहून केस उडवीत होतो. बघा कसे उडतंय केस. मी तर पोचलोय नारंगावला, आणि आदित्य ते अजून तिकडच आहे. बघू आता त्यांना कधी गाडी भेटते कधी काय. आता विजय श्री हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. त्याचा नंबर लावून ठेवू आपण, काय टाईम वाचन आपला. फायनली आदित्य शेठ आणि ओम शेठ आलेले आहेत नारंगावला. खूप वेळ लागला त्यांना यायला, पण त्यांना काय गाडीच भेटायला तयार नव्हते. आता ते स्वतः पैसे देऊन येऊ राहिलेत. आलेत बघा. आपण कसं फ्रीमध्ये आलो, काय टेन्शनच नाही. तिथं कसं वाटतंय. इंजेक्शन पण घेतले तुम्ही. चालायला जमत नाही. मी आता दवाखान्यात जाऊन आदित्यला दिले गोळ्या आणि इंजेक्शन. आदित्य कसं वाटतंय? चांगलं वाटतंय म्हणतंय. ओमचं काम होतं म्हणून आपण एका मोबाईल शॉपिंगमध्ये आलतो. तिथं आपल्याला हा फोन दिसला. आपण त्याच्यामध्ये आदित्यचे फोटो काढले. मस्त फोटो आलेत, बघू शकता तुम्ही. जर आपले 1000 सबस्क्रायबर आणि 10K वॉच टायमिंग झाला तर आपण 100% हा फोन घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू कसा फोन आहे हा. आता जाऊन नारंगावला. आदित्य आणि ओम अजून मागच आहे. मला गाडी भेटली होती म्हणून मी आलो. ते काकांनी सोडले आम्हाला, मला कुरान फाट्यापाशी. चालले आता चालत कॉलेजपर्यंत. आता वाजले 6. मी पर असं पडायला लागलं. मला एवढीच झोपलो होतो मी, पण भूक लागली. उठलो, भूक लागली होती कारण दुपारी जेवण नव्हतं केलं. ते जरा होतं नाही का, लेट झालं तर जेवण करायला, म्हणून जेवणच नाही केलं. आता लागली भूक, पण चाललो आता नाश्ता करून येऊ. तर नाश्ता करायला, पण नाश्त्याला काही ऑप्शन नव्हते. आदित्यने घेतले ताक, मी घेतले बिस्किट. बसलं गार्डनमध्ये जरा निवांत. थोडा वेळ बसू, मग जाऊ रूमवरती. आम्ही थोड्या टायमाने आलतो रूमवरती, पण वातावरण मस्त झालं. म्हणलं तुम्हाला पण दाखवा. ते फोनमध्ये काही एवढं क्लिअर कट दिसत नाही, पण ओरिजिनलमध्ये खूप भारी दिसत होतं विदाऊट कॅमेरा, नाही का. बघू शकता तुम्ही. एन्जॉय करा टाइम लॅप. चला गाईज, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.